नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या ड्रीम एच्युअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करतोय। बघा, लक्षात द्या, सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी संभ्रमात आहे सध्या की पोलीस भरतीचं ग्राउंड कधी होणार, लेखी परीक्षा कधी होणार, निवडणुकीचा तिसरा टप्पा कधी होणार, गोंधळ निर्माण झालेला सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, बरोबर। तर बघा, आजची सर्वात मोठी बातमी आहे गृह मंत्रालयामार्फत, कारण पोलीस भरतीचे पेपर आहे, गृह मंत्रालय घेत असतं त्या ठिकाणी, तुम्हाला माहिती आहे गृह मंत्रालयाच्या अंडरमध्ये त्या ठिकाणी सगळे पोलीस डिपार्टमेंट असतं, बरोबर। तर बघा, गृह विभागाकडून 30 ऑगस्ट पूर्वी कधी सांगितलेलं रे, तर 30 ऑगस्ट पूर्वी, ध्यान नाही का, 30 ऑगस्ट, क्लिअर, 30 ऑगस्ट पूर्वी भरती प्रक्रिया संपवण्याचे नियोजन गृह मंत्रालयामार्फत त्या ठिकाणी 30 ऑगस्टच्या पूर्वीच भरती प्रक्रिया, म्हणजे त्यामध्ये तुमची मग लेखी पण आली आणि तुमचं मैदानी चाचणी सुद्धा त्या ठिकाणी आली, बरोबर। आता बघा, त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी, लोकसभा निवडणुकीमुळे अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या। बघा, ज्या लोकसभेच्या निवडणूक आहे त्यांच्यामुळे सगळ्या परीक्षा जेवढ्या त्या ठिकाणी आपल्या MPSCच्या असतील त्या ठिकाणी आणि सरळ सेवेच्या संपूर्ण परीक्षा या पुढे ढकलण्यात आल्या होत्या, बरोबर ना। राज्यात शेवटच्या टप्प्यामध्ये बघा, शेवटचा टप्पा त्या ठिकाणी 20 मे रोजी त्या ठिकाणी मतदान होणार आहे, शेवटच्या टप्प्यात त्या ठिकाणी 20 मेला मतदान होणार आहे, बरोबर। आणि मतदान झाल्याच्या नंतर पोलीस भरती मैदानी चाचणी त्या दृष्टीने गृह विभागाकडून त्या ठिकाणी नियोजन सुरू आहे। बघा, 20 मेच्या नंतर ज्यावेळेस तुमचे तिसरा टप्पा होईल, बरोबर, निवडणुकीचा, तेव्हा तिसरा टप्पा झाल्याच्या नंतर लगेच बघा 22 मेच्या आसपास, क्लिअर, गृह मंत्रालयाकडून आदेश आहे की तुमची मैदानी चाचणी जी आहे ती मैदानी चाचणी तुम्हाला त्या ठिकाणी घेणं सुरुवात होईल, बरोबर ना। लोकसभाचा निवडणुकाचा धुराळा शांत झाल्यात राज्यातील सर्व जिल्ह्यात त्या ठिकाणी पोलीस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे। बघा, आता तुम्हाला त्या ठिकाणी 2-3 फॉर्म भरणार आहे, पोराव इकडे लक्ष द्या। बघा, राज्यामध्ये ज्या याचा लोकसभेच्या ज्या निवडणूक आहे त्या लोकसभेच्या निवडणुकाचा त्या ठिकाणी धुराळा शांत झाला की बघा, एकाच वेळी होणारी परीक्षा, बघा, पोलीस भरतीची लेखी परीक्षा ही एकाच वेळी होणार आहे। मैदानी व लेखी चाचणीच्या एकत्रित गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे। बघा, तुमच्या त्या ठिकाणी मैदानी चाचणी प्लस लेखी चाचणी, क्लिअर, या दोन्हींचे गुण मिळून त्या ठिकाणी काय होणार रे, तर अंतिम यादी तुमची त्या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे, क्लिअर। आता बघा, आणि त्यामध्ये मग तुम्हाला त्या ठिकाणी वाहतूकवाले जे ड्रायव्हरचा फॉर्म ज्यांनी भरलेला असेल त्यांच्यासाठी मग बघा त्यांच्यासाठी ते वेगळे त्या ठिकाणी हे असतंय, क्लिअर। बघा, साधारणतः 30 ऑगस्ट पूर्वी, आता इथं डेट पण दिली त्यांनी, 30 ऑगस्ट, आता 30 ऑगस्ट पूर्वी त्या ठिकाणी या संपूर्ण परीक्षा या त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे। बघा, मैदानी चाचणीचा सराव करावा असं सांगितलंय की त्यांनी, पुन्हा तुम्ही म्हणू नका की आम्हाला दिवस वाढवून द्या, ग्राउंड झालं नाही, गोळा जात नाही, बरोबर ना, तुम्ही गोळा कसा आहे बघा, त्यांनी स्पष्ट त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे की मैदानी चाचणीचा सराव त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने तुम्ही करावा। ऑक्टोबर अखेर या भरतीत निवड झालेल्या परीक्षांची त्या ठिकाणी सुरू होण्याची चिन्हे आहेत। बघा, या भरतीत ऑक्टोबरच्या शेवटी, ऑक्टोबर अखेर भरतीत निवड झालेल्यांचे परीक्षण सुरू होईल। बघा, तुमची पडताळणी म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, कागदपत्र पडताळणी, हे कधी होईल रे, तर ऑक्टोबर महिन्याच्या आसपास त्या ठिकाणी, ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी तुमची ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होणार आहे, क्लिअर। हा मेसेज तुम्हाला गृह मंत्रालयामार्फत आज आलेला आहे आणि हा मेसेज तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय, क्लिअर, मी तयार केला का तो अजिबात नाही, क्लिअर। आता बघा, यामध्ये बघा तुम्हाला अशी असणार चाचणी, आता तुम्हाला सगळ्या जनतेला माहिती आहे कारण तुम्ही पोलीस भरती त्या ठिकाणी रंजले गांजलेले आहात, बरोबर ना। पोलीस भरतीचं ग्राउंड कसं असतं तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, तुमचे संबंधित आदरणीय प्रशिक्षक तुम्हाला व्यवस्थितरित्या तुमच्याकडून तयारी करून घेतात, तुम्हाला व्यवस्थित सांगतात, क्लिअर। बघा, आता पोलीस भरती तुम्हाला ज्यांना माहीत नसेल ग्राउंड कसं असतं बा आमचं, बरोबर, तर त्यांचं ग्राउंड कसं असतं रे, बघा, या 2024च्या मैदानी चाचणीमध्ये बघा 100 मीटर तुम्हाला आणि 1600 मीटर, पोरीसाठी 800 मीटर, बरोबर ना, आणि गोळाफेक, बरोबर, या तीन त्या ठिकाणी तुमचे इव्हेंट होतात। आणि बघा, या अशा प्रकारे असणार आहेत। या चाचणीत उमेदवारास किमान 40%, बघा, किमान त्या ठिकाणी तुम्हाला 40%, 100 पैकी तरी 40% तुम्हाला गुण मिळणं अपेक्षित आहे, ओके। आणि बघा, एक त्या ठिकाणी उमेदवार ग्राउंडमध्ये क्वालिफाय झाला, बरोबर ना, एक उमेदवार ग्राउंडमध्ये क्वालिफाय झाला तर बघा, एका लेखी परीक्षेसाठी किती घेणार आहे, 10 जण घेणार आहेत, किती, बघा इथं त्याने स्पष्ट सांगितलेलं आहे की एका जागेसाठी किती जण घेणार आहेत, 10 जण घेणार आहेत। त्या 10 जणांमध्ये तुम्हाला टप मारायचं आहे, कळलं तुम्हाला, 10 जणांमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला टप मारायचं आहे, इथपर्यंत तुम्हाला लक्षात येईल। बघा, त्या पद्धतीने तुमची त्या ठिकाणी तयारी चालू ठेवा। मग सोबतच तुम्ही ग्राउंड करताय सध्या, मग ग्राउंड क्वालिफाय झालं पाहिजे, मग पेपर त्या ठिकाणी तुम्हाला कधी होईल, मग पेपरच्या वेळेस पूर्व अभ्यासाचं अजिबात करू नका, बरोबर। तुम्हाला त्या ठिकाणी ग्राउंडच्या सोबत तुम्हाला अभ्यास सुद्धा तेवढाच गरजेचा आहे, कारण बघा ते ग्राउंड झाल्याच्या नंतर मे, जून, जुलै, ऑगस्ट, बरोबर ना, 30 ऑगस्टच्या अगोदर त्या ठिकाणी तुमचं काय होणार आहे,
30 ऑगस्ट पूर्वी, म्हणजे 2 महिने तुम्हाला त्या ठिकाणी भेटत आहे. 2 महिन्यामध्ये तुमचा सिलेबस कव्हर झाला पाहिजे, बरोबर. म्हणून त्या ठिकाणी अभ्याससुद्धा त्या ठिकाणी तुम्ही रेग्युलर चालू ठेवा, बरोबर. अभ्यास पण तुम्ही रेग्युलर चालू ठेवा आणि ग्राउंडची तयारी 1 टाइम करता तर 2 टाइम पळा, काही मरत नाही तुम्ही, बरोबर. बघा आता हा असा मेसेज आहे मित्रांनो. परंतु म्हणतोय, परंतु जर अचानक जर पर्जन्य निर्माण झालं, अचानक जर पाऊस पडला तर ग्राउंडची शक्यता वाढू शकते. शक्यता म्हणतोय मी. बघा अचानक जर पाऊस पडला तर पावसामध्ये ग्राउंड घेणं मुश्किल होत असते. त्यामुळं ग्राउंड शक्यतोवर म्हणतोय, त्यामुळं ग्राउंड पोस्टपोन होऊ शकतं पाऊस पडल्यामुळं म्हणतोय, पाऊस पडल्यामुळं. मग त्या ठिकाणी जशी अपडेट येईल तशी मी तुमच्यापर्यंत पोहोचतं करेल, बरोबर. आता बघा तुम्हाला जर वैयक्तिक इच्छा असेल की बाबा त्या ठिकाणी आम्हाला टेस्ट सिरीज लावायची किंवा बॅच लावायची, बघा आता ऑनलाईनच्या माध्यमातून ऑफलाईन पण त्या ठिकाणी आमची बॅच आहेत. ही त्या ठिकाणी बघा इंडियन स्पोर्ट अकॅडमी आहेत आमची ऑफलाईनची, त्या ठिकाणी ही तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता. श्री अकॅडमी आम्ही त्याला नाव दिलेलं आहे, बरोबर आहे. हिचा ॲड्रेस कुठे मित्रांनो, रिएसबी कॉलेज जवळ त्या ठिकाणी गोली वडापावच्या वरती श्री इंग्लिश स्पोकन अकॅडमी, त्याच्याजवळ त्या ठिकाणी आम्ही आमचे ऑफलाईनच्या बॅचेस चालत असतात. क्लिअर. ज्या विद्यार्थ्यांना यायची इच्छा आहे, ज्यांना बॅच लावायची इच्छा आहे ते त्या ठिकाणी लावू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. क्लिअर. आता बघा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी, अगोदर ऑफलाईनचं बोलतोय, त्यामध्ये बघा तुम्हाला याचे फी राहणार फक्त 5,000 रुपये आणि बॅचचा कालावधी ही जी परीक्षा होणार आहे पोलीस भरतीची, बरोबर ना, ही पोलीस भरतीची परीक्षा संपेपर्यंत, मग ती या वर्षी हो की पुढच्या वर्षी हो, बरोबर ना. 5,000 रुपये तुम्ही फी भरायची आणि परीक्षा होईपर्यंत, तुमचा पेपर होईपर्यंत, पेपर देऊन आल्याच्या नंतर त्या पेपरचं विश्लेषण घेऊ आणि नंतर तुम्हाला त्या ठिकाणी सुट्टी दिल्या जाईल, बरोबर. त्यामध्ये बघा तुमची ऑफलाईन टेस्ट सिरीज सुद्धा आहे. त्या ऑफलाईन टेस्ट सिरीजची फी त्या ठिकाणी तुम्हाला 200 रुपये आहे. 15 टेस्ट, म्हणजे तुम्हाला पोलीस भरतीची परीक्षा होईपर्यंत तुम्हाला टेस्ट चालणार आहे, बरोबर. ज्या विद्यार्थ्यांना इच्छा असेल ते विद्यार्थी येऊ शकतात, आम्हाला या ठिकाणी संपर्क करू शकतात. तुम्हाला स्क्रोलवर नंबर दिलेला आहे, तुम्ही त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता. क्लिअर. तुम्हाला अधिक माहिती घ्यायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्या नंबरवर मेसेज करा, तुम्हाला ग्रुपला ॲड केला जाईल किंवा टेलिग्राम चॅनल ड्रीम एचओर अकॅडमी तुम्ही जॉईन करा, बरोबर. आता बघा त्यामध्ये तुम्हाला जर ऑनलाईन टेस्ट सिरीज पाहिजे, बाबा आमचं जाणं तिला शक्य होत नाही, आम्हाला गावाकडे राहावं लागतंय, घरी रोडानं पळावं लागतंय, आम्हाला गावाकडे राहायचं आहे, बरोबर. तर आपली त्या ठिकाणी सोमवारपासून बॅच चालू होणार आहे, ऑनलाईन बॅच अत्यंत कमी फीमध्ये, बरोबर. अत्यंत कमीत कमी फीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ती बॅच चालू करून देणार आहेत, बरोबर. सोमवारपासून काही कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसतो, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि बघा ही त्या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे, ऑनलाईन आहे, ओके. ऑनलाईन टेस्ट सिरीज मित्रांनो ही फक्त आणि फक्त 50 रुपयामध्ये, ज्या विद्यार्थ्यांना असं वाटलं घ्यायचे त्यांनी ड्रीम एचओर अकॅडमीला संपर्क करा, बरोबर ना. टीमसोबत त्या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि ड्रीम एचओर अकॅडमी ही प्ले स्टोअरला जाऊन ॲप डाउनलोड करा. क्लिअर. त्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळून जातील, ओके. चला तर बघा नवीन अपडेट काही असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच कळवू. तोपर्यंत बाय, टेक केअर, ऑल द बेस्ट.